नमस्कार. आजच्या वेळेस व्हायचं इथं नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं प्रकरण 4 गुणोत्तर व प्रमाण. त्याच्यामधलं सराव संच 4.1 मधला प्रश्न क्रमांक 3. तो आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. काय दिलं? पुढील शतमाने संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपामध्ये लिहायचं आहे आपल्याला. किती गणित दिले आहेत? 1 2 3 4 5 दिले आहेत. तर पहिलं गणित बघूया. 75 100 हे आपल्याला संक्षिप्त गुणोत्तराच्या रूपामध्ये लिहायचं आहे. सर्वप्रथम आपण काय करूया? 75 भागिले 100 करूया. अंशाने छेदच्या रूपामध्ये लिहूया. आता भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. 75 आणि 100 याला कितीने भाग जातो? 25ने. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 304. आता याच्यापुढे काय? तर याच्यापुढे आता 304ला भाग जाऊ नाही शकत आहे. त्याच्यामुळे 3×4 आपल्याला असं लिहायचं आहे. हे अशा प्रकारे आपल्याला लिहायचं आहे. पहिल्या गणिताचं उत्तर किती आलं? 3×4. तर सेकंड दुसरं 44 100. आता हे पण आपल्याला अंशाने छेदच्या रूपामध्ये लिहूया. 44 भागिले 100. भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. इथे कितीने भाग जातो? 4ने जातो आहे. 4 एके 4, 4 एके 4. त्याच्यानंतर 4 दुणे 10, 4 दुणे 8 आणि 2 शिल्लक राहिले. 4 पंचा 20. ठीक आहे. 11/25. आता 11/25 याला पुढे भाग जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे ॲन्सर काय? फायनल ॲन्सर आपलं 11/25. ओके. अशा प्रकारे आपल्याला हे गणितं सोडवायचे आहेत. तर 3 नंबर 6.25%. आता आपल्याला टक्क्यामध्ये दिलं हे गणित. आता हे कसं सोडवणार? सर्वप्रथम आपल्याला याला अंशाने छेदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. 6.25% म्हणजे किती? 6.25 भागिले 100. ओके. आता टक्के जर आलं तर भागिले आपल्याला 100 लिहायचं आहे. टक्के जर आलं कुठल्या पण गणितामध्ये संख्येच्या पुढे तर भागिले 100 होतं ती संख्या. ओके. आता 0.25 आपल्याला घालवून टाकायचे आहेत. आता इकडे आता पॉईंटच्या पुढच्या किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत. म्हणजे आपल्याला 100ने गुणावं लागेल. 25 गुणिले 100 एकदा अंशाला गुणावं लागेल आणि एकदा छेदाला गुणावं लागेल. ओके. गुणल्यानंतर काय येणार उत्तर? 625 भागिले 10,000. 100 गुणिले 100 किती होता? 10,000 होता. आता याचा आपल्याला भागाकार करायचा आहे. तर आपल्याला यासाठी 625च्या पाड्याची गरज नाही आहे. आपल्याला 25चा जरी पाडा आला तरी पण चालतो. 25 दुणे 50. किती शिल्लक राहिले? 12 शिल्लक राहिले. 125. 25 5 125. ओके. आता इथे 25 चौक 100, 25 0 0, 25 0 0, 25 भागिले 400 आला. आता परत 25ने भागवले. 25 एके 25, 25 एके 25. किती शिल्लक राहिले? 30 40 म्हणजे 15 शिल्लक राहिले. आता पुढचा 0 घेतला म्हणजे 150 राहिले. तर 25 5 125, 25 चौक 150, 25 चौक 150 होतात. म्हणजे 1/16 हे ॲन्सर आलं. ओके. म्हणजे 625च्या पाड्यामध्ये इथे 625 16ने गुणल्यानंतर 10,000 उत्तर येतं. त्याचा आपण 25च्या पाड्याचा उपयोग केला आहे. म्हणजे 1/16 हे उत्तर आलं. त्यामुळे उत्तर कसं लिहायचं आहे आपल्याला? याच्यामध्ये संक्षिप्त रूपामध्ये गुणोत्तरच्या रूपामध्ये लिहायचं आहे. 1/16. ओके. चौथं हे असं सोपं आहे गणित. हे अंशाने छेदच्या रूपामध्ये लिहायचं. 52 भागिले 100. त्याच्यानंतर काय करायचं आहे? भाग जात असेल तर घालवून घ्यायचं आहे. पहिला आपण काय करूया? 2ने भागवल्या. 2 दुणे 4, 62 12. याला 50. 26 भागिले 50. आता परत 2ने भागवल्या. 2 एके 2, 2 त्रिक 6, 2 दुणे 4, 2 पंचे 10, 13 भागिले 25. आता याच्यापुढे काय भाग जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे 13/25 हे गुणोत्तराच्या रूपामध्ये असं येईल. ओके. तर 5वं गणित बघा काय दिलं? 0.64% दिलं आहे. आता हे गणित बघूया. हे पण थोडं कठीण आहे पण नीट लक्षपूर्वक देऊ नये का? 5वं गणित काय दिलं? 0.64%. आता टक्क्याला आपल्याला अंश छेदामध्ये आणायचं आहे. तर ते कसं आणणार? टक्के म्हटल्यावर तुम्ही काय बोललो होतं मग? अशी भागिले 100 लिहायचं. आता याला दशांश चिन्हच्या पुढे किती संख्या आहे? 2 संख्या आहे. म्हणजे आपल्याला 100ने गुणावं लागेल याला. 65 गुणिले 100 भागिले 100 गुणिले 100. ओके. तर 64 राहतं शिल्लक.
भागिले 10,000. आता भाग घालून घ्यायचा आहे, जात असेल तर भाग घालून घ्यायचा आहे. ओके, तर कदाचित त्याला 8, मला 8चा पाढा येतो, त्याच्यामुळे 8ने भाग घालूया. 8 8 64, 8 1 8, 2 शिल्लक राहिले, 8 2 16, 4 शिल्लक राहिले. त्याच्यानंतर 8 5 40, 8 0 0, 8 भागिले 1250. आता याला 2ने भाग घालायचं. 2 चौक 8, 2 सक 12, 2 दुने 4, 2 पंचे 10. ओके, 4 भागिले 625. आता याच्यापुढे काही भाग जाऊ शकत नाही. 4ने पण जाणार नाही, 2ने पण जाणार नाही. त्याच्यामुळे हे झालं आपलं फायनल ॲन्सर, 4 625. ओके, अशा रूपामध्ये लिहायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 4 आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.